बातमी पुण्यामधून आहे। पुण्यातील एकता नगरमधील सोसायट्यांमध्ये आता पाणी शिरलंय। अनेक नागरिकांना यापूर्वीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। खडकवासला धरणामधून मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येतोय, त्यामुळे रहिवासी वस्त्यांमध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, आपण पाहतोय की एकता नगरमधील अनेक सोसायट्यांमध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। सागर, अगदी बरोबर आहे। खरं तर एकता नगरमधल्या अनेक सोसायट्यांमध्ये आपण पाहतो नदीपात्रातलं पाणी जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे। मात्र अग्निशमन दलाच्या जवानांकडून या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की कुणीही खालच्या फ्लोअरवरती थांबू नका, कारण आपण पाहतोय की 35,000 क्युसेकने पाणी जे आहे ते सोडलंय, त्यामुळे रस्त्यावरती हे पाणी मोठ्या प्रमाणावरती आलेलं आहे। आताच आपण पाहतोय की गुडघ्याला पाणी लागायला सुरुवात झालेली आहे। जर कदाचित खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग असाच सुरू राहिला तर मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतोय की पाणी जे आहे ते सोसायट्यांमध्ये शिरू शकतं। लोकांना जे आहे ते आता सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरुवात झाली। आपण पाहतोय की लहान मुलं असतील, त्याचबरोबर कुटुंबातल्या लोकांना सांगितलं जातं। आपण पाहतोय की हे सगळे लोक जे आहेत ते लष्कराच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहाय्यानं पाण्यातून जे आहे ते बाहेर काढले जाते। लोकांना आवाहन केलं जातंय। सध्या तरी रस्त्यावरती पाणी आलेलं आहे, मात्र सोसायट्यांमध्ये पाणी शिरायला वेळ लागणार नाही। आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला हे मुळा मोठा नदीचं पात्र आपल्याला पाहायला मिळते की तिथूनच हे पाणी नक्कीच प्रदीप, या सर्व परिस्थितीवर आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।